राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणी असल्याचं समोर आलंय। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाडक्या बहीण लाभार्थी आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी आहेत, तर ठाणे जिल्ह्यामध्ये 1,25,000 बोगस लाभार्थी आहे। शहरी भागात सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली। लाडक्या बहिणींची पुन्हा ई-केवायसी पद्धतीने पडताळणी केली जाणार आहे। आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली। त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो। हा जो गुन्हा आहे, लाडक्या बहिणींना बोगस, लाडक्या भावांना, लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे देऊन जी मतं विकत घेतली, हा गुन्हा सुद्धा मतचोरीमध्येच मोडला जातो। मिस्टर फडणवीस, मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार। मी 15 दिवसापूर्वीच हे बोलले होते। अनेक वर्तमानपत्रां तुमच्यासारख्या जबाबदार चॅनल्सनी हे दाखवलेले आहे। 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे हा। 25-26 लाख लोकांना तुम्ही पैसे देता, मग ते पैसे त्यांनी फॉर्म कोणी भरले, त्याची जबाबदारी कोण घेणार, कॅन्सल करायचे काय निकष लावून फॉर्म भरले आणि काय निकष लावून कॅन्सल केले, याचं उत्तर सरकारला आम्हाला द्यावं लागेल। आणि 4,800 कोटी, तुम्ही विचार करा, 4,800 कोटीमध्ये काय काय झालं असतं, किती शाळा झाल्या असत्या, किती रस्ते झाले असते, किती कॉलेजेस झाले असते, किती हॉस्पिटल झाले असते, सरसकट कर्जमाफीला किती आधार मिळाला असता एखाद्या शेतकऱ्याला, मला सांगा। त्यामुळे ह्याची इन्क्वायरी झालीच पाहिजे। सरकारने SIT लावावी, CAG रिपोर्ट काढावा, पण ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झालीच पाहिजे। एक खरं आहे की त्यावेळेला काही गर्दीमध्ये ही योजना त्या ठिकाणी आल्यामुळे जे बारकाईने तपासणी करणं आवश्यक होती ती केली गेली नाही, कारण ती करत बसलं असतं तर अनेक लोक लाभापासून वंचित राहिले असते। आणि आता त्या ठिकाणी पुरेसा वेळ आहे, त्याच्यामुळे ज्या लोकांसाठी या लाभाच्या योजना आहेत त्यांनाच मिळाले पाहिजे। आणि मग जर अनावश्यक लोकांनी कळत न कळत काही इंटेन्शनली जर याच्यामध्ये सहभाग घेतला असेल तर निश्चितपणे ते लाभापासून वंचित राहतील। आणि कारण शेवटी हा सर्वसामान्यांचा सर्व पैसा आहे, आणि त्याच्यामुळं ज्याच्यासाठी योजना आहे त्यालाच लाभ मिळाला पाहिजे, हे सत्य। एका घरामध्ये फक्त 2च महिला, ज्यांना गाडी घोडा आहे त्यांना नाही, हे इतर मदत घेत आहेत शासनाची त्यांना नाही, अशा काही ज्या गोष्टी ज्या आहेत नियम टाकले होते। परंतु त्यावेळेला काही लोकांनी त्या नियमाचं पालन केलं नाही, आणि त्यावेळेला इलेक्शनमध्ये सुद्धा म्हणजे अधिकारी सुद्धा इलेक्शनचं काम करावं, हे काम करावं, ह्या सगळ्या याच्यामध्ये काही लोक त्याच्यामध्ये चुकीनं त्यांची नावं लिहिली गेली। आणि त्याप्रमाणे निवडणुकीनंतर मी स्वतःच सांगितलं की जे नियमात बसत नाही त्या भगिनींनी स्वतःहून त्याच्यातून आपलं नाव काढून घ्यावं काय, आणि त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई करू नये। योजनेचा लाभार्थी घेतोय दादा, सगळ्यात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।